मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्री गुरुकृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आजची ही कीर्तन सेवा जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा अभंग, 1 तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भाविकांनाही प्रणाम आहे. भगवत कृपेने संतांच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या पुण्याईनं अशा अनेक आपल्या मागं जे काही समर्थन आहे, पाठिंबा आहे, आपणाला या परमार्थात बसवण्याचं कारण आहे. मागे जर असं काही आश्रय, आधार जर नसेल तर आपण परमार्थामध्ये बसू शकत नाही. कदाचित परमार्थामध्ये आला बी तरी गुणानं बसत नाही. मग परमार्थात येतच नाही पुण्य नसेल तर. इकडून तिकडून आला तरी गुणानं बसत नाही, बसणाऱ्याला बसू देत नाही. तर आपलं सर्वांचं पुण्य आहे, भाग्य आहे. परमार्थ न करण्यापेक्षा परमार्थ विकृत करणं अधिक पाप आहे. मराठी शब्द आहेत. परमार्थ न करण्यापेक्षा, परमार्थ न करण्याच्या पापापेक्षा परमार्थाला विकृत करणं अधिक पाप आहे. गांभीर्यानं श्रवण करण्याचा प्रयत्न करा. नाही केलेलं त्यापेक्षा बरं. कशापेक्षा? विकृत करण्यापेक्षा. अशी संतांनी खूप काळजी घेतली. आपल्या अभंगवाणीतून त्यांनी उल्लेख केला, इशारा केला, संकेत केला की हे विकृत होऊ नये. याच्यासाठी काही अभंग त्यांनी निर्माण केलेले आहेत. तरी पण विकृत करणारे त्या अभंगाकडे पाहतच नाहीत. अभंगाकडे पाहिलं तर विकृत करायची लाज वाटते, म्हणून ते अभंगच पाहत नाहीत. म्हणून या समाजामध्ये काही असं प्रसंग आलेला आहे, येत चाललेला आहे की ज्याला विकृत करायचंच असेल तर त्यानं तो संत बघत नाही, अभंग बघत नाही, वाङ्मय पाहत नाही, आणि त्याला असं वाटतं की आपणाला कोणीच पाहत नाही. उदाहरणाला सांगायचं असेल तर पिते दूध डोळे मिटुनी, जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. एक होतं ना गीत. मांजराला वाटत असेल कोणी पाहत नाही, लाखो डोळ्यानं पाहणारा परमात्मा आहे. म्हणून असं कोणीही विकृत करताना
आपणाला कोणी पाहत नाही असं कोणी समजू नये. कोणी पाहत नसल तर ज्याच्यामुळे तू पाहतोस, तू स्वतः तर पाहतोस ना करत असताना. स्वतः तरी त्याचा अनुभव आहे की मी पाप करतो, मी पुण्य करतो, मी विकृत करतो, मी काय करतो, स्वतःला अनुभव आहे. बघा, अशा ज्या विकृती पैदा होतात याचं कारण काय आहे की ज्याला तरुण जाण्यासाठी परमार्थ करीत असेल तर, कल्याण असा हेतू ठेवून जर परमार्थ करीत असेल तर अशा भानगडी त्याच्या जीवनामध्ये होणार नाहीत. कल्याणाचा हेतू असेल तर, तरुण जाण्याचा उद्देश असेल तर, त्याला माहित आहे की तरुण जाण्यासाठी मला परमार्थ करायचा आहे, तर बाकी आगाऊ भानगडीमध्ये पडणार नाही. मुख्यतः परमार्थ तरुण जाण्यासाठी आहे. त्याचे अनेक फायदे लोकांनी घेतले, तो भाग निराळा, परंतु विशेष करून तरुण जाण्यासाठीच आहे परमार्थ. कोणी परमार्थ तरुण जाण्यासाठी करणारे संत होऊन गेले, परंतु आजच्या काळामध्ये आमच्यासारखे तरुण जाण्यासाठी नाही, तरुण जाण्याची चिंताच नाही. परमार्थ प्रतिष्ठेसाठी, परमार्थ कीर्तीसाठी, परमार्थ नावासाठी, परमार्थ मोठेपणासाठी इत्यादी गोष्टी याच्यामध्ये आल्या. आणि त्याच्यामुळे मी सुरुवातच केली की या सगळ्या गोष्टी तरुण जाण्याचा उद्देश वगळून इतर कोणत्याही गोष्टी जरी आल्या परमार्थामध्ये तर त्यालाच विकृत परमार्थ म्हणतात. विकृतीचा अर्थ कोणाला वाटेल की विकृत म्हणजे काय, तर ज्याच्यासाठी करावं त्याच्यासाठी न करणे आणि कशासाठी तरी करणे त्याला म्हणतात विकृत परमार्थ. तुम्हीच विचार करा, आपली वय कमी नाही, आपले अनुभव कमी नाहीत, आपण कमी महाराज बघितलेली माणसं नव्हत. आपण किती महाराज गिळून बसलो की आपण काय माहित, परंतु अजून विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये आली नाही. किती आले की किती गेले की माणूस. तर जे न करणे त्याचा त्याग करणे यालाच त्याग म्हणतात. कोणी काही सोडून देईल, कोणी काही सोडून देईल, परंतु जे सोडायचं आहे ते मात्र घट्ट धरून बसतात. मला कधी कधी असं वाटते की काही लोक चतुर लोक असतात, अभंगच सोडवाय नाही म्हणतात, किंवा अभंग बेस्ट सोडवलं म्हणतात. दोन्हीपैकी एक म्हणतात. कीर्तन झाल्यानंतर जाता जाता, मला कोणी ओळखत नाही, मी गाडीवर बसून जाताना ऐकू येते, अभंग सोडवाय नाही तर म्हणतात, नाही तर खूप छान सोडवलं अभंग म्हणतात. तर अभंग सोडविणे कशाला म्हणावं मी आज सांगून जातो तुम्हाला, पुन्हा तुम्ही म्हणणार नाही तसं सोडवला की सोडवाय नाही. अभंगात सांगितलेला विषय त्याच्या जीवनामध्ये चरितार्थ होत असेल, त्याच्या व्यवहारामध्ये अंमल करत असेल, काय म्हणतात तुम्हाला मराठीमध्ये, चरितार्थ करणे म्हणजे वागणे, अभंगात सांगितल्याप्रमाणे वागत असेल, भले त्याला अभंगाचा अर्थ कळाला नाही, पण ते अभंग सुटलं, त्याला अभंग सोडवलं त्याने. आणि त्याला काय म्हणतात, साखरेची साल काढणे. साखरेची साल कधी काढलेली बघितलं, काय राहील त्याच्यामध्ये? एवढं बारीक कातून कातून अभंगावर चिंतन होईल, परंतु त्या अभंगाला अनुसरून 1% जीवन जगत नाही, तर सुटला अभंग.
सुटला का अभंग? अभंगालाच सोडून दिलं, पण अभंग सोडवाय नाही. काय अभंग सोडला, काय श्लोक सोडला, काय ओवी सोडली, काय सोडली, हे सगळं सोडून दिलं त्यानं, त्याच्यातून सुटला नाही. त्याच्यात सांगितलेलं जर अनुकरणीय आहे आणि ते अनुकरण करत असेल तर त्या महाराजाचा तो अभंग चांगल्या प्रकारे सुटला असं म्हणायचं. म्हणून परमार्थ विचार करण्यासाठी आहे, तरुण जाण्यासाठी आहे, हे खास गोष्ट आहे. पुन्हा फाटे फुटले, वेगवेगळ्या पद्धती परमार्थाचा वापर करण्यासाठी निघाल्या आणि सरासरी याचा गैरवापर होऊन गेला. आपला व्यवसाय, आपला धंदा, आपल्या पोटासाठी कोणी अभंगाला आधार बनवलं, कोणी ज्ञानेश्वरीला आधार, कोणी पारायणाला, कोणी सप्त्याला, कोणी कीर्तनाला, कोणी कथेला, कोणी कलेला, कोणी कशाला आधार बनवला. पण तो मुख्यतः तरुण जाण्यासाठी परमार्थ आहे. मग तरुण जाणे म्हणजे काय? भजन करणारे तरुण जातात काय? अभंगात सांगितल्याप्रमाणे वागलेले तरुण जातात काय? हा, बिलकुल तरुण जातात. याचा परिचय काय तरुण गेल्याचा? याचा परिचय ज्याच्या त्यालाच माहीत, दुसऱ्याला माहीत नाही. तरुण गेला का नाही तो स्वतःच अनुभव करू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या मनामध्ये संसाराची वासना जर असेल तो समजायचं की तो तरुण गेला नाही. स्वतः समजायचं आपल्याला. दुसऱ्याचं काय कळणार तुम्हाला? ज्याला इच्छा वासना होत नसेल संसाराची, त्यांनी स्वतः ठरवायचं की आता मी ठरलो. तरुण जाणं म्हणजे मरून जाणं नाही, इथं जिवंतपणीच समजून घेणं आहे. विषयातून विरक्त झाला, त्याच्या मनाला माहित आहे की विषयातून विरक्त झालो, समजायचं की मी तरुण गेलो. वासना मुक्त झाला, समजायचं की मी तरुण गेलो. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. तरुण जाणं. अजून एक सांगतो तुम्हाला, परमार्थ करीत असताना संसाराची ओढ लागत असेल, जप ध्यान करताना संसारच ध्यानात येत असेल तर तो मरून जाणार आहे. आणि संसार करता करता देवाची ओढ लागली असेल तर तो तरुण जाणार. हे दोन सूत्र आहेत. कसं होतंय आपलं? गोकुळच्या गोपिकांना संसारामध्ये बी, साऱ्या वस्तूमध्ये बी माधव दिसत होता. दह्यात माधव, तुपात माधव, कृष्ण दिसत होता. संसारात कृष्ण दिसत होता, देव दिसत होता. आपणाला देवात संसार दिसू लागला. तरुण जायचं की बुडून जायचं, या दोन गोष्टीवर कळतंय. परमार्थात जर संसारच दिसू लागला, डोक्यात येऊ लागला, तर समजावं की आपण भवसागरामध्ये बुडणार आहोत. आणि संसारी लोकांना जर ओढ देवाची लागली असेल, देवच ध्यानात येत असेल, तर समजायचं की आपण तरुण जाणार आहोत. हे खून आहे, त्याची स्पष्ट खून आहे. भजन करणारे, काही लोकांचा प्रश्न आहे की भजन करणारे बी मरतात आणि नाही करणारे बी मरतात. माळ घातलेले बी मरतात, नाही घातलेले बी मरतात. मग फरक काय दोन्हीमध्ये? फरक काय? खूप मोठा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. भजन करणारे बी जातात, परंतु हे लोकातून जेव्हा जातात तेव्हा घेऊन जाताना यमदूत याच्या ताब्यात राहतात.
आणि भजन न केल्यामुळे यमाच्या ताब्यात राहून जावं लागते आणि भजन करून गेलं तर यम याच्या ताब्यात राहतात. छोटा 10-15 वर्षाचा लेकरू मुलगा, उन्हाळ्याचे दिवस, संध्याकाळची वेळ होती, हवेसाठी आपल्या घरावर छतावर चढून फेरफटका मारत होते बापले थंड हवेमध्ये. 2 पोलीस एका चोराला पकडून, मध्य भागामध्ये तो चोर आहे, पुढे एक पोलीस आहे, मागे एक पोलीस, घेऊन जात होते त्याला. पोरानं विचारलं की बाबा हे काय आहे, मधला कोण आहे, पुढचा कोण आहे, मागला कोण आहे. बापानं सांगितलं की हे 2 पोलीस आहेत, मागे पुढे, आणि मध्ये चोर आहे, मागे पुढे उभा. त्याला घेऊन चालले. त्याला ध्यान ठेवलं पोरानं. दुसऱ्या दिवशी गावामध्ये मंत्री आला होता आणि पुढे 7-8 पोलीस, मागे 7-8 पोलीस आणि मध्ये मंत्री आहे. कालचं दृश्य पोराला माहित होतं. ते लगेच बापाला बोलवून घेतलं आणि बाबा इकडे इकडे, कालच्या पेक्षा लय मोठा चोर आहे. कालच्या पेक्षा. बापानं सांगितलं चूप, असं म्हणू नये, ते चोर नाही, ते मंत्री आहे. तुम्हीच म्हणलात ना काल ज्याच्या मागे पुढे पोलीस राहतात, तुम्हीच म्हणलात. मला काय माहित, तसं नाही म्हणे, ह्याच्यातला फरक आहे. कालचं आणि आजचं दृश्य दिसायला सारखं आहे पण असायला सारखं नाही. काल जे पोलीस होते ते चोराला ताब्यात ठेवले होते, चोर त्याच्या ताब्यात होता. आणि आजचे जे पोलीस आहेत मंत्र्याचे, ते मंत्र्याच्या ताब्यामध्ये आहेत. दिसायला जरी सारखं असेल, मरण सगळ्याच सारखं वाटत असेल, परंतु सारखं नाही. वारकऱ्याचं, भजनी परमार्थ करणाऱ्याचं मरण मंत्र्यासारखं आहे आणि न करणाऱ्याचं चोरासारखं मरण आहे. दिसायला सारखं, त्याच्यापेक्षा मोठा चोर वाटला त्याला, पण असं नाही. मंत्र्याच्या ताब्यात आहेत ना ते पोलीस. ज्या दातानं मांजर उंदराला पकडते, तेच दाताचा उपयोग करून मांजरी आपल्या पिल्ल्याला 7-7 घर फिरते. कशात घेऊन जाते? ऑटोमध्ये, कारमध्ये, दातातच पकडून नेते 7-7 घर. दात तेच, मांजरीन तेच, पण पकडण्याचं पद्धत वेगळी आहे. उंदराला कसं पकडते आणि आपल्या पिल्लाला कसे पकडते ते सारखंच आहे का फरक आहे? त्याच दाताचा उपयोग करते, पकडण्याची पद्धत वेगळी आहे. तसं यम प्रत्येकानंच घेऊन जाणार आहे, परंतु पकडण्याची पद्धत वेगळी आहे. भक्तांना पिल्याला पकडल्यासारखं घेऊन जाते आणि अभक्तांना उंदराला पकडल्यावर. पहाते उंदीर कैसा नेतो बोका, तैसा काळ लोका नेतसे. प्रमाण तुकोबरायाने दिलेलं. पण लोकांना वाटते की सारखंच मरण आहे, कशाला भजन करायचं. नाही बापू, सारखं खूप फरक आहे. करून घ्या भजन, घालून घ्या माळी, व्यसनमुक्त व्हा. तरुणांनो, हे आपला तरुणपणा आहे, आपली मोठी संपत्ती आहे, श्रीमंती आहे. तरुणाई, जवानी एक श्रीमंती आहे आणि हे थांबणार नाही, जाणार आहे. तर अशा तरुणाईच्या श्रीमंतीला बर्बाद न करता सावध होऊन लवकर तरुण जाण्याचा प्रयत्न करावा.
व्यर्थ चाललेलं आहे तारुण्य. मार्गदर्शन नाही, आधार नाही, कोणी सांगितलं नाही, कोणाचं ऐकलं नाही, फुकट चालली ना ती तरुणाई. लवकर सावध, वेळीच सावध झालेलं लाभदायक ठरेल. तर असं फरक आहे. तरुण जाणं महत्वाचं आहे. तरुण जाण्याचं सामर्थ्य आहे म्हणूनच तुम्हाला नाव तरुण ठेवलेलं आहे. म्हातारा, तरुण, बाळ असं नाव ठेवलेले आहे. ज्याच्यामध्ये बळ नाही त्याला बाळ म्हणतात. म्हातारा म्हणजे तरुण जाण्यामध्ये महान कठीणाई ज्याला येते त्याला म्हातारा म्हणतात. आणि तरुण जाण्याचं सामर्थ्य आहे त्याला तरुण म्हणतात. तरुणांनी याचा विचार करावा, कामाला लागावं, परमार्थामध्ये वेळ द्यावा. आपणच 7 दिवस विना घ्यावा, विण्याचा पारा, भजन, झाडून काढणे, जेव वाढणे, स्वयंपाक करणे इत्यादी काम तरुणांनी करावं. कित्येक गावामध्ये आता तरुण करायलेत ना. तुमच्या तेलंगणामध्ये पाहत असाल तुम्ही, 7 दिवस तरुणच्या सप्त्यामध्येच राहतात. कामाची जाडजोड लावून टाकतात 7 दिवसासाठी. व्यवस्था करू शकता ना तुम्ही. म्हणून आपल्या आयुष्याची चिंता आपणच केली पाहिजे. तरुण जाण्याचा विचार आपणच केला पाहिजे. तर हे तरुण जाणे आहे. आणि तरुण स्वतः जात नाही कधी, तर लोखंडासारखा बी. मी नेहमी सांगतो एक दृष्टांत की एक शिष्य गुरुपाशी गेला, तरुण जाण्याचा उपाय विचारतो. गुरुनं सांगितलं की जवळ एक पाण्याचा हौद आहे, त्याच्यामध्ये हे लोखंडाचं कडं नेऊन टाक. त्याने ते कडं टाकलं, ते बुडलं. म्हणले कडं टाकून आलो महाराज. ते म्हणले टाकल्यावर काय झालं? ते म्हणले बुडलं. तसं नाही म्हणले, हे कडं बुडू देऊ नको, तसं टाक. मग त्यांनी असं उभं टाकून पाहिलं, आडवं टाकून पाहिलं, कसं कसं टाकून पाहिलं, तरी पण ते बुडालंच, थांबणं गेलं. मग ते म्हणले महाराज मी हारलो, आता थकलो मी. लोखंडाचं कडं पाण्यात कसं तरू शकते? ते म्हणले तरू शकते, याला संगतीची गरज आहे. काय संगती? ते तिथं मुसळ दिसायला घे म्हणे. शिष्याला वाटलं ठोकते की काय मुसळाला. मुसळ आणायला लावलं आणि त्या मुसळाला ते कडं लावलं. चला मुसळामध्ये ते कडं टाक म्हणले. आता तरलं, लोखंडाचं कडं तरलं. पण का तरलं? कशामुळे तरलं? संगती. कोणाची? दगडाची, लाकडाची संगती लोखंडानं केली. तसं हे जडजीव आहे. तुम्ही आम्ही जीव आहोत, जड आहोत, बुडालो भवसागरामध्ये. तरुण जायचं असेल तर जसं त्याला त्या कड्याला त्या लाकडाची संगती करणं तरुण जाण्याचं एक साधन ठरलं, तसं तुम्हाला आम्हाला तरुण जाण्याचं साधन कोण आहे? साधूची संगती. त्रिजगती सज्जन संगती रेका, भवती भवार्णव तरणे नौका. साधूची संगती तरुणोपाय. हरिपाठ बी आहे, हरिपाठात बी आहे. तर तरुण जाण्याचा उपाय आहे साधू संगती. मग विचार कोणता करायचा आहे? तरुण जाण्याचा. तरुण जाण्याचा विचार म्हणजे साधू संगती आहे की नाही? आता विचाराचं आपण थोडंसं चिंतन करू. विचार म्हणजे काय? आपल्याकडे विचार नाहीत का? बिना विचाराचा माणूस बिचारा नाहीच. सतत विचाराचे तरंग चालू आहेत मनामध्ये. कीर्तनात बसलं तरी विचाराचे तरंग बंद नाहीत. ऐकत ऐकत बी काय काय विचार चालू आहेत की काय माहित, त्यालाच माहित, ते विचार करणाऱ्यालाच माहित. सांगत सांगत मला काय काय विचार यायलेत ते मलाच माहित. विचार खूप आहेत आपल्यामध्ये.
पण हाच विचार नाही, चकारात्मक शब्द आहे. विचार खूप आहेत, पण ज्या विचाराची गरज आहे तेच विचार नाही. विचार खूप आहेत. नको ते विचार करतात, नको ते विचार. उगाचच एक माणूस होता, त्याचं लग्न झालं होतं आणि बरेच दिवस त्याला लेकरू बाळ नव्हतं. गडगंज संपत्ती होती आणि ते बायकोला म्हणायचं, होय आपल्याकडे खूप संपत्ती आहे, पैसे आहेत, पण जर 4-5 लेकरं झालेत तर. तिने म्हणली होऊ तर द्या, झालंच नाही तर कशाला विचार करता, डोक्याला ताण उग. शांत बसा तुम्ही, खा भाकर अर्धी, बसा गुन्हा. ते रोज समजायचे, पण हे समजायचंच नाही. रोज तेच लावायचं घराण. उठलं की होय लेकरं झाल्यावर आपली संपत्ती कशी बर्बाद होईल, वाटून घेतील आणि खाऊन टाकतील संपत्ती, असं बायकोजवळ रोज 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 म्हणायचं. ती म्हणायची काय लावलात तुम्ही. एक दिवस अशी घटना झाली की ती बाई सकाळी उठली, रोज उठायची, एक दिवशी ती उठलीच नाही, पांघरून झोपी गेली. जवळ गेला, म्हणले आज तुला काय झालं. काही नाही म्हणले, मला उठायचं नाही. का उठायचं नाही. उठायचं नाही मला, माझी गोष्ट तर ऐक म्हणला. सांगा म्हणले. सांग म्हणले, आता आपण दोघंच आहोत, दोघाला आपल्याला 4 पोरं झाले तर किती जण होतो आपण, गणित सांगत जात. 6 झालो आणि त्या 4 पोराला 4-4 लेकरं झाले. किती झाले. 24, 22, 4 चौक 16. आता हे 6 किती झाले, आता 22 माणसं झाले. तर 22 माणसं, माणसाला 2 भाकरी धरा, किती भाकरी, किती 44 भाकरी. मग तिनं म्हणली त्याच्यासाठीच मी उठणं गेलो. 44 भाकरी माझ्यानं करणं होत नाही. त्याने म्हणलं आताच तुला कुठं करायचंय. त्याने म्हणले मग तुम्हाला आताच कुठं वाटून द्यायचं. त्याचा विचार आज कशाला करायला, तुम्ही कशाला करावा. असं करून त्याला त्या विचारातून बाहेर काढलं. विचार माणूस करत नाही असं नाही, पण तरुण जाण्याचा विचार करत नाही. असे फालतूचे विचार खूप करतात. गाईचे शिंग गोल होते काचे, ते रोज उठायचा विचार करायचा की ह्याच्यात माझं मुंडक बसल का, मुंडक मध्ये बरोबर बसल का. एक दिवशी विचार केला, 6 महिन्याच्या बाद रोज विचार करण्यापेक्षा एक बार घालूनच बघावं म्हणला. म्हणून असं हळूच धरून मुंडका घातला. त्या गाईला गोमाशा चावलाल, त्या तिनं असं मान अशी इकडं टाकली, ते अडकून बसलेलं मुंडकं घालताना घातलं, निघणं गेलं लवकर, ते असं आपटलं जाऊन गाईला. ते गाय तोडून घेऊन जे पळाली, काय पडलं की अंगावर. आमोशाची रात्र होती, गावाच्या भोवताल गाय फिरू लागले. यानं ओरडू लागलं, सोडा मला, सोडवा मला, सोडवा. लोकांनी कवाड उघडे होते ते लावून घेतले. आमोशाची रात्र आहे बघा, भूत आरडाले, फजिती फजिती. काही धट्टल माणसं होते, त्यांनी बॅटऱ्या घेऊन त्या गाईला पकडलं, त्याला धरलं, काढलं आणि म्हणले काय केलास हे. म्हणले मुंडकं घातलं. आणि विचार करावं की रे बाबा असं मुंडकं का घातलास. एक दिवस कुठं केला विचार, 6 महिने विचार केला. तसले पालते विचार करू करू आपली जीवन यात्रा संपत चाललेली आहे. महाराज सांगतात की विचार करा, पण हाच विचार
अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये महाराजांचं क्षणोक्षणा ते करावा विचार. करावा विचार. क्षणक्षणाला, 8 दिवसाला, महिन्याला, 15 दिवसाला नाही, क्षणक्षणाला का करावं? तरुण जाण्याचा विचार. विचार करणं, तरुण जाण्याचा विचार करणं म्हणजे मी कोण आहे असा विचार करणं म्हणजे तरुण जाण्याचा विचार करणं. मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कोण आहे असा विचार करा. मी स्त्री आहे का, पुरुष आहे का, इंद्रिय आहे का, जात आहे का, पंथ आहे, कोण आहे? जगद्गुरु शंकराचार्य महाराज सांगतात की आम्ही विचार केला याचा. मनो बुद्धे अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी इंद्रिय नाही, मी अंतकरण नाही, मी चित्त नाही, मी आकाश नाही, मी पृथ्वी नाही, तर मी चिदानंद रूप असा विचार करा. तरुण जाण्याचा विचार. न मे प्राण संज्ञो न मे पंचवायुर्नवा पंच कोशः, न वाक्पाणि पादोर्न चोपस्थ पायो, चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहं. हे नाही, मी ते नाही, मी ते नाही असं वगळत 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 गेलं तर काय राहते? एक चैतन्य राहते, एक परमात्मा राहते, एक चिदानंद रूप राहते. सगळं वगळलं तर बघा ना गंमत कशी आहे. सगळं वगळून टाकल्यावर काय राहणार आहे तिथं? काहीच राहत नाही. एकानं गाडीवर लाकडं आणायला सांगितले, 100 रुपयाला एक गाडी लाकडं, 100 रुपयाला. ते बिचारं जंगलात गेलं दिवसभर आणि लाकड तोडून गाडी भरली, गाडी घेऊन अली घरला. त्याच्या घरी पोहोचती केली, सांगितलं की मला एक गाडी आली नाही, घ्या. त्याने म्हणले ते 100 रुपये दिले आणि जा म्हणले. ते लाकडं रिकामी करून गाडी घेऊन चाललं होतं. त्याने म्हणलं तसं नाही, एक गाडी लाकडं बोललेले आहेत. 100 रुपयामध्ये एक गाडी लाकडं असं तुला बोललो होतो. म्हणजे काय काय आलं 100 रुपयामध्ये? एक गाडी आली, लाकडं आलं. मग तू गाडी कसा घेऊन जातोस? ते बिचार गरीब माणूस रडू लागलं. जाता जाता कोणी विचारलं का रडतोस? म्हणले माझी गाडी गेली. पोटासाठी मला गाडी होती, धंदा करून खात होतो, माझा रोजगार बुडाला. ते म्हणले थांब. त्यांनी वकील लावला, एक केस टाकला त्याच्यावर. मग त्याने केस टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे याची गाडी आहे ना, देऊन टाक. ते म्हणले नाही देत. 100 रुपयाला एक गाडी लाकडं आहे. बरं ठीक आहे म्हणले. मग वकिलानं काय केलं की तिथं त्या गाडी घेऊन गेली त्या कोर्टामध्ये आणि सांगितलं की गाडी त्याला देऊन टाक. तू एक काम कर म्हणले, गाडी 100 रुपयाला एक गाडी लाकडं तू त्याला देऊन टाकलास तर देऊन टाक. एक काम कर म्हणले, त्याचा जू सोडून घे. त्या गाडीचा जू सोडला. त्याने म्हणला का सोडालास? त्याने म्हणला तुला गाडी दिला हो, जू द्याय नाही. जू काढून बाजूला ठेवलं. चाक काढ म्हणे. चाक का काढालास? मी चाक काढतो, तुझ्या गाडीला हात लावतो. तुला काय दिले 100 रुपयामध्ये? गाडी दिली आहे, चाक लिहून नाही त्याच्यामध्ये. शिवळा काढ, जू काढ, चाक काढ, खुन्या काढ, आख काढ, पाट्या काढ, काय म्हणते तो त्याला, अनेक उभारण्या, अजून ते कोणती पाटी, काय मोत्या, ढकलपाटी, मोत्या, काय काय नाव आहेत त्याचे, मुंगा. आणि गाडीला काय राहते ते सगळं सोडून घेतलं. ते म्हणले अरे अरे असं का कळलं? आम्ही काहीच करणार नाही, आम्ही आमचं सामान नेणार, तुम्हाला गाडी तुम्हाला देऊन टाकणार. कुठं राहिली गाडी?
असं मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी जात नाही, मी पंथ. न मे मृत्युशंका न मे जाती भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. असं म्हणत म्हणत आपण ध्यान करीत बसायचं आहे. तेच ध्यान करायचं आहे की मी कोण आहे. मी शरीर नाही, मी जात नाही, मी पंथ नाही, मी रोगी नाही, मी दुःखी नाही, मी सुखी नाही, न सुख न सौख्यम न दुःखम न पुण्यम न पापम. मी हे नाही, मी ते नाही. असं एक 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 विचार कर. विचार कोणता करायला सांगितलं? मी कोण आहे असा विचार एकांतात बसून करत जा. विचार तुमच्या लक्षात येईल की मी कोण आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं निवृत्तीनाथाने, तू विचार कर. आणि केला विचार. केल्यानंतर पुन्हा विचारलं तू कोण आहेस. तर मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही दुजाणी कमागता गा. हे कोणता विचार केला त्याने? कशाचा विचार आहे? तरुण जाण्याचा विचार. मी देह आहे, देहाभिमान, देहाचं तादात्म्य जोपर्यंत आहे, बंधन आहे, ममता आहे, आसक्ती आहे, तोपर्यंत तरुण जाणं शक्य नाही. आणि जेव्हा देहाची आसक्ती जाईल, देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी आईशी काया जळू नये. आता मज आईशे करी देवा उपकार, देहाचा विसर पाडी मोज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले. काय सुंदर विचार आहेत. असा विचार कधीच करत नाही आपण. नुसते स्वप्न पाहत राहतो आपण. कुठले तरी नको ते विचार करत राहतो. ते तरुण जाण्याचे विचार नाहीत. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बरं मग महिन्याला एक बार विचार करायला बसलं तर काय होते? जमणार नाही का? तर महिना, 8 दिवस, 15 दिवस असा जो काळ आहे, इतक्या दिवसाचा तो तुझ्या हातातला नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, भारी सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसा. क्षणभंगूर आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. असे कितीतरी प्रमाण आहेत. माहित नाही की आमचं आयुष्य किती आहे. एवढं एक माहित आहे की आमचं दररोजचं एक एक क्षण, एक एक दिवस मृत्यूकडे चाललेलं आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की मरण आमचं अजून पुढे आहे? नाही. मजेदार गोष्ट सांगतो तुम्हाला, आणि ध्यानात ठेवण्यासारखं आहे, कल्याणाची गोष्ट आहे. एक एक क्षण आपला जन्मल्यापासून आपण आपलं मरण चालू झालं. एक क्षण मागं पडला म्हणजे काय झालं? एक क्षण आपण मेलो. एक दिवस गेला म्हणजे एक दिवस आपलं मरण संपलं. असं मरत 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 ज्या दिवशी आपलं मरण पूर्ण होते, त्या दिवसाला आपण म्हणतो की आज मेलं. पण त्याच दिवशी मरणात रोज मरून मरून त्या दिवशी त्याचं मरण पूर्ण होते. आपणाला वाटते की त्याच दिवशी मेलं, ते रोज मरालय. आता लक्षात आलं? गिट्टी आहे ना, त्याला फोडतात घन मारून. 1 2 3 4 असे घाव मारत 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 4-5 घावामध्ये, नाही तर 8वा घाव, 9वा घाव, असं एक कोणातरी घावामध्ये त्याचे 2 तुकडे होतात. मग काय वाटते आपणाला की त्या शेवटच्या घावानं ते फुटलं. पण तसं नाही. पहिल्या घावापासूनच त्याचे अणुरेणू सुटत गेले, पातळ होत गेले. आणि म्हणून ते पुढे जाऊन 4-2 ठोक्यामध्ये ते फुटलं. पहिल्या
मारापासूनच त्याचे जे अणू आहेत ना ते सुटत गेले त्या गिट्टीमधले, दगडामधले, आणि म्हणून एका घावामध्ये ते फुटला दगड. आपणाला काय वाटतं की त्या शेवटच्या एकाच घावानं तो फुटला, असं नाही. तसा आपला मृत्यू शेवटला येतो असं नाही. नित्य मृत्यू आहे, नित्य मरण आहे. मग नित्य मरण असेल तर विचार केव्हा करावा? 8 रोजाला येईल. त्याच्यासाठी म्हणाले क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. आणि हेच समजावण्यासाठी अभंगाचं दुसरं चरण म्हणाले, नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह. 3 प्रकारचा नाश सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. स्वाभाविक नाश एक, याचा स्वाभाविक पद्धतीने नाश होते शरीराचा. परतः नाश, दुसऱ्याकडून नाश, आणि आश्रय नाश. एखादी भिंत कोसळून अंगावर पडली आणि तो मेला, त्याला काय म्हणतात? आश्रय नाश. दुसऱ्यानं मारल्यामुळे तो मेला, परतः नाश. आणि आयुष्य संपून वयोवृद्ध होऊन मेला, स्वभाव नाश. हे नाचते, हे राहणार नाही. महाराज राहो की चोर राहो, शरीराचा स्वभाव आहे, नाचणार आहे. एक असंच मला कटिंग करायची होती. बसलो मी, ते करता करता ते कटिंग करणारा म्हणला, त्याला काय म्हणतात आपल्या ह्याच्यात, वारीक. कटिंग करणारा ते म्हणला, मला जरा ताप आली होती, तब्येत ठीक नव्हती. ते म्हणला महाराजाला कशी काय ताप यावं, त्याने मला विचारलं. त्याला कसं सांगावं, मला थोडं सांगता येते खमंग. महाराज असल्यावर ताप कशी यावं तुम्हाला, त्याने विचारलं. मग मी त्याला विचारलं, वारीक असल्यावर तुला केस काय यावं, तुझ्या डोक्याला यावं का? हा, ते शरीर आहे म्हणला. मग हे काय, धोंड आहे का? हे बी तर शरीरच आहे. अरे विचाराचं नाव महाराज आहे, लक्षणाचं नाव महाराज आहे, नक्की कीर्तन करणे, बोलणे, शरीर हे महाराज नाही. शरीर म्हणजे शरीर, कोणाचं असो, शरीर म्हणजे शरीर आहे. ते शरीराचा नाश आहे. आयुष्य खातो काळ, नाशिवंत देह, जाणारे सकळ. याचे 2 अर्थ आहेत. हे नाशिवंत आहे असं जाणारे, तुम्ही जाना, अरे तुम्ही जाणारे एक, आणि दुसरं हे तर राहणार नाही तर जाणारे सकळ. हे नाशिवंत देह आहे. जाणून घ्या, जाणार आहे. ज्याला जाणीव झाली त्यांनी आपलं व्यसनमुक्त होऊन भजनाला लागावं, नामस्मरण करून आपलं कल्याण करून घ्या, उद्धार करून घ्या. उरलेलं आयुष्य गई सो गई, रही को रख आहे ते तर. आणि हे समजण्यासाठी, हे होण्यासाठी काय करावं लागतं तर लवकरात लवकर संगती संतांची करावं. संत समागमे धरावी आवडी. कोणाची संगतीची आवड धराव? संतांच्या. करावी तातडी परमार्थाची. परमार्थामध्ये लवकर करावं लागते. झडझडवणी वैला आणि गे भक्तीची वाटीला पावसी अभ्यंगणेच धाम माझे. माणूस लवकर निघत नाही, परमार्थाला लागत नाही. म्हातारपण आलं तरी माया मोह ममता वाढत चालली. आयुष्य संपत चाललं आणि इच्छा वाढत चालली. आयुष्याबरोबर जर इच्छा संपत गेली असती तर माणूस किती सुखी झाला असता आणि उद्धार झाला असता त्याचा. आयुष्य संपले तर इच्छा बी संपली पाहिजे, पण असं होत नाही. गंमत अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत पाहिला, डोळ्यासमोर पाहिलं की एक साप आहे, सर्प, आणि त्या बेंडकोळीला धरलं. बेंडकोळी काय म्हणतात तुम्ही इकडे त्याला? बेंडकोळीच म्हणतात, बेडूक, बेंडकोळी. त्याला पकडलं, त्याला ते असं त्याच्या
मागून पकडलं त्या आणि तोंड बाहेर त्या बेंडकोळीचं पाठीमागून पकडलं असं. आणि ते गिळत असताना एकदाच गिळत नाही, थोडं 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 वडते सर. पाहिले का कोणी असं? पाहिलं असेल तर माहित असं. मग ते ओढत 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 फक्त त्या बेंडकोळीचं तोंडच तेवढं बाहेर होता, बाकी सगळी बेंडकोळी गिळलेली होती. आणि एवढ्यामध्ये एक माशी आली पुढून, बेंडकोळीनं पाहिलं आणि जीभ बाहेर काढून त्या माशीला पकडलं. सांगा आता त्या बेंडकोळीला ते समोर आलेली माशी खाण्याचा काही अर्थ, काही उपयोग त्याचा? तिला हे माहित नाही की मला कोणीतरी खायलंय, आता मी माशी कशाला खाऊ, आणि आता संपणार आहे मी. फक्त तोंड उघडं राहिलं तरी बी तिची खाण्याची आशा अजून संपली नाही. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या पायाकडून गिळत आलाय काळ. किती टक्के गिळालाय? कोणाचं 70% गिळय, कोणाचं 50%. म्हणजे वय, जेवढी वय झाली तेवढं तुम्हाला ते. आता कोणाच्या तोंडात आहोत आपण? काळाच्या तोंडात आहोत. 60 वर्ष झालं असेल तर 60% गिळ आलंय आणि 40% अजून बाहेर आहे. समजा ते 100 वर्षाचं असलं तर कोणाला माहित. आता काही काही लोकांचं नुसतं तोंडच उघडं राहिलंय, म्हणजे एखादीच वर्ष राहिलंय, 6 महिनेच राहिला असेल, एकच दिवस राहिला असेल, तरीही संसाराची अपेक्षा सुटत नाही. बघा, तर महाराज म्हणतात की हे सोडून लवकर तुम्ही संत समागम करा, करावी तातडी परमार्थ त्याच्यात अडकून बसू नका. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. जसं त्या बेंडकोळीला माशी खाऊन काही उपयोग नाही, तसं आता आपलं सरत आल्यावर अजून हे पसारा आणि ममता माया मोहात पडण्यात काही अर्थ नाही. माझं ऐकून नाही तर सगळे सोडून देसाल संसार, असं होऊन बसल? होईल का तसं? संभव नाही. फक्त ऐकायला बरं वाटतंय चांगल्या चांगल्याला. महाराज अभंग घेतात काही, धन माती समान असे काही अभंग आहेत, खातात ना अभंग. आणि कीर्तन झाल्यावर आम्हा एरवित धन ते मज मृत्तिके समान अभंग घेतलाय का? आणि कीर्तन झाल्यावर पाय खोरला, एवढे कमीच कसं दिलं? सांगायला बरं वाटत. आता मातीसारखं म्हणलं धन आला आणि पैसे मागत बसला, आता कसलं कीर्तन? अभंग सुटला याला. किती वेदांताचार्य असला तरी अभंग अजून सुटला नाही. ज्या दिवशी त्याची आसक्ती सुटल त्या दिवशी अभंग सुटला म्हणून. तर असं हे प्रमाण आहे. म्हणून तुम्हाला जर कोणाला शक्य असेल तर परमार्थामध्ये लवकर या. आणि परमार्थात येण्याची गडबड करावं, पण आल्यावर गडबड करतात काही लोक. आल्यावर चुप राहा. रेल्वेमध्ये बसण्याची गडबड करणं ठीक आहे, तिकीट घेऊन, पण बसल्यावर कशाला गडबड करा? एक बसलं ते गाडी थांबली, उगाच इकडून तिकडं इकडं माणसं तोडवीत निघालं. लोक म्हणले का तोडवालास, बस की उगा. त्यानं म्हणलं तुम्हाला काय माहित, मला गडबड आहे जायची. ह्याच्यात तोडवीत फिरल्यानं जाती काय गाडी? बस गुन्हा. ह्याच्यात येण्याची गडबड करा परमार्थामध्ये. आल्यावर तो का म्हणे चित्त करुणी राहिलो, करुणी राहिलो निवांत. असं शांत राहत जा, येण्याची गडबड करायची. म्हणून करावी तातडी परमार्थाची किंवा परमार्थी असा एक पाठ आहे. तर आपण जे काय करतो ते लोकांकडे पाहून आपण जीवन जगतो. संतांचं वाङ्मय काय आहे, शास्त्रांचं विधी विधान काय आहे, याच्याकडे पाहून आपण जगत नाही, तर आपलं जगणं लोकांकडे पाहून आहे.
म्हणून आपला घात आहे, हित नाही. शास्त्रविधीचा त्याग आपण केलेला आहे आणि शास्त्रविधीचा त्याग करून कामकारतः, भगवद्गीतेचं वाक्य आहे, कामकारतः म्हणजे मनोमार्गानं जाणारा, त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात, कामकारतः. कामनेच्या बळी आहारी जाऊन मनोमार्गानं माणूस निघाला, शास्त्रविधीचा त्याग केला. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो, असं शास्त्रानं 16व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की शास्त्राचा त्याग करून आम्ही निघालो, म्हणजेच लोकव्यवहार पाहून आम्ही निघालो, लोकांचं अनुकरण करतो आम्ही. त्याला काय म्हणतात, देखादेखी. कीर्तन करायचं दुसऱ्याचं नक्कल मारून करायची, बोलायचं दुसऱ्याची नक्कल मारून बोलायचं, काम करायचं दुसऱ्याचं, सगळं दुसऱ्याकडे पाहून करायचं. आपल्या आपल्या परीनं आपण जीवन जगणं हे जीवन आहे, दुसऱ्याकडे पाहून जगायचं नाही, आहे की नाही. दुसऱ्याकडे पाहून कधीच जगू नये. एक एक भांडण करायची सवय होती एका बाईला. जाता जाता एक दृष्टांत, आज थोडी दृष्टांत जास्त सांगायला तुम्हाला ना. एका बाईला भांडण करायची लई सवय होती. तिनं रोज एका घरला भांडण करायचं, ते ठरलेलाच दिवस होता. ते डायरीच बनवली होती, रजिस्टर. उद्या कोणाच्या घरी भांडायला जायचं, तारीख, वार आणि टाइम, डायरीच तयार केली. मग आता काय करावं, भांडल्याशिवाय तिचं पोट भरायचं नाही, तिला मन लागायचंच नाही. अशी रोज एक भांडायची भांडायची भांडायची. एक बाई अशी गरीब होती, तिचा नंबर लागला, ते रात्रभर झोपली नाही, उद्या माझ्या घरला येणार भांडायला, आता काय करू, आता काय करू, आता काय करू. ते घाबरू लागली, भिवू लागली. तर तिच्या नवऱ्यानं तिला आयडिया दिली, तू घाबरू नको म्हणलं, एक काम कर, तिरुपतीला मी नवस केलं होतं बालाजीला, आणि ते नवस जाऊन तुला येणं होत नाही, तुझे केस मीच घेऊन जातो आणि घरी बोलूत आपण, आणि काय करू, होंडी करू, आणि मी आपली तुझे केस मी घेऊन जातो. तिला वाटलं खरंच, तिनं आपलं बोलून घेतलं, ते होंडी केली. हे बाई केस धरून भांडत होती ना, ते येणार आहे आता इथं कुठं धरायला. ते आली आणि ते घरातलं पण बसली, केस तर काढली आणि घरातलं पण बसली. नवऱ्यानं सांगितलं की ती आत्ताच गेली म्हणले आडावर, तुझ्या भांडणाला भिवून ते आत्ताच गेली म्हणे, इकडून गेली, तू इकडून आलीस आणि ते इकडून गेली, असं का म्हणले. ते बी आडावर गेली, आडावर गेली. तिनं पाहिली त्या पाण्यामध्ये, इकडं तिकडं पाहिली तर कुठंच दिसणार, पाण्यात पाहिली तर ते मध्ये दिसाले ते बाई. तो इथं लपलीस का गं म्हणले, वरून उडी मारली. बघा गंमत कशी आहे. मार लागला, मग ते वरी आली. वरी आल्यानंतर तिला असं वाटलं मध्ये बी सापडली नाही, आणि तिला कळालं की असं असं केस खंडन केलं. मग हिनं बी जाऊन आपले बी काढून घेतले. तर तिचं पाहून हिनं बर्बाद होऊन गेलं सगळं जीवन. असं दुसऱ्याचं पाहून जगण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, घात होते. संसार आपल्या परीनं आपण करा. आपले वडील लोक सांगतात, पायापुरता आथरून करा. उगाच याचं पाहून त्यानं, त्याचं पाहून यानं करू नका. फुगीरपणाचं जीवन जगू नका. आवश्यकता पहा, मोठेपणाचा विचार करू नका. म्हणून तुका म्हणे, हे लौकिक व्यवहारे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरले राहो. त्यानं केलं म्हणून यानं करायचं नाही, यानं केलं म्हणून त्यानं करायचं नाही, आहे की नाही. मला एकानं म्हणलं, तुम्ही बसूनच कीर्तन का करता, लई दिवसाची गोष्ट. आम्ही बी बसून करतो. कारण आहे त्याच्या मागं, माझं ऑपरेशन झालंय पायाचं. मग तुला बी बसूनच करायचं तर ऑपरेशन करून यायचं.
आता उगच कशाला करू म्हणला, मग उभा राहून कर कीर्तन. दुसऱ्याचं बघून काय करायचं ना, असं ठरलं तरच आपला जीव सुखी होईल, अन्यथा होणार नाही. तर खूप धन्यवाद. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तरुण जाण्याचा विचार करण्यासाठी सप्ताहाची आपण सुरुवात केलेली आहे. जमल तेवढा तरुण जाण्याचा विचार करा. जमल तेवढं जे आपणाला दूषित करणारे गुण आहेत, स्वभाव आहेत, अशुद्ध करणारे लक्षण आहेत, त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या गावामध्ये भौतिक विकासही चालूच आहे. त्याबरोबर